बातमीपत्र सविस्तर पाहूया। मोठ्या बातमीपत्राची सुरुवात करूया। दोघांनाही आता एकत्र काम करायला हवं। आदित्य ठाकरे यांनी जय महाराष्ट्राला माहिती दिली आहे। एकत्र काम करणं महाराष्ट्राच्या गरजेचं आहे, महाराष्ट्राच्या हिताचं आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। दोघांनाही आता एकत्र काम करायला हवं। आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। जय महाराष्ट्राला ही माहिती दिली आहे। एकत्र काम करणं हे महाराष्ट्राच्या हिताशी आहे आणि गरजेचं आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला उद्धव ठाकरे गेले, त्यांनी भेट घेतली आणि त्यानंतर आदित्य ठाकरे यांचं हे वक्तव्य आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। रोहन कदम आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। रोहन, मोठी घडामोड आज घडली, ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला उद्धव ठाकरे गेले आणि त्यानंतर आदित्य ठाकरे यांचं हे वक्तव्य काय संकेत देणार आहे? अगदी बरोबर आहे। खरं तर आदित्य ठाकरेंना बाहेर येतात आपण जे त्यांना विचारण्यात आलं की आदित्य ठाकरे ज्यावेळी बाहेर माध्यमांशी बोलायला आले त्यानंतर एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया जी आहे ती जय महाराष्ट्राला त्यांनी दिलेली पाहायला मिळते आणि त्या प्रतिक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी जे एक वक्तव्य केलेलं पाहायला मिळतं की दोघांनीही आता एकत्र येऊन काम करायला हवं, महाराष्ट्रासाठी जे आहे ते हे गरजेचं आहे, अशा प्रकारचं मत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलं। म्हणजे नेमकं याचा सुतोवाच आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून काय करायचा होता हे अद्याप समजलं नाही, परंतु आदित्य ठाकरेंचं वक्तव्य जे आहे ते फार सुचत आहे की दोघांनीही आता एकत्र येऊन काम करायला हवं, महाराष्ट्रासाठी गरजेचं आहे। म्हणजे नेमकं सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र यायला हवं की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांनी एकत्र यायला हवं, नेमकं कोणी एकत्र यायला हवं याबाबत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं नाही, परंतु दोघांनीही एकत्र येऊन काम करायला हवं हे महाराष्ट्रासाठी खूप गरजेचं आहे, अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती आदित्य ठाकरेंनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते। श्रेयस, अगदी धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ। तर दोघांनाही आता एकत्र काम करायला हवं। आदित्य ठाकरे यांनी जय महाराष्ट्राला माहिती दिली आहे। एकत्र काम करणं हे महाराष्ट्राच्या गरजेचं आहे आणि हिताचं आहे, असं आदित्य ठाकरे यांचं हे वक्तव्य आहे। काही वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला उद्धव ठाकरे गेले आणि त्यानंतर आदित्य ठाकरे यांचं हे वक्तव्य आहे। अशी काही इंटरेस्टिंग नाही झाली, नुसतं शुभेच्छा दिल्या बघा, एवढंच आहे की दोघांनी एकत्र काम करणं महाराष्ट्रासाठी गरजेचं आहे। अशी काही इंटरेस्टिंग नाही झाली, नुसतं शुभेच्छा दिल्या बघा, एवढंच आहे की दोघांनी एकत्र काम करणं महाराष्ट्रासाठी गरजेचं आहे। आदित्य ठाकरे यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे। भेटीनंतरची आदित्य ठाकरे यांची ही एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया जय महाराष्ट्रावरती आपण पाहतोय। दोघांनीही आता एकत्र काम करायला हवं, असं आदित्य ठाकरे यांचं हे वक्तव्य आहे। उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीवरून आता राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। हे दृश्य आपण पाहतोय ते अगदी काही वेळापूर्वीचे आहेत। अनिल परब, वरुण सरदेसाई आणि सोबतच आदित्य ठाकरे असे आमदार जे शिवसेनेचे ठाकरे गटाचे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आणि मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं। औपचारिक भेट होती आणि अभिनंदन केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। दोघांनाही आता एकत्र काम करायला हवं। आदित्य ठाकरे यांनी जय महाराष्ट्राला ही एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली आहे। अशी काही इंटरेस्टिंग नाही झाली, नुसतं शुभेच्छा दिल्या बघा, एवढंच आहे की दोघांनी एकत्र काम करणं महाराष्ट्रासाठी गरजेचं आहे। एकत्र काम करणं हे महाराष्ट्राच्या हिताचं आहे आणि गरजेचं आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांची ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे। एकीकडे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला जाणं हे एक वेगळे राजकीय संकेत आहेत, तर दुसरीकडे या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांचं हे वक्तव्य राजकीय संकेत देणारे आहेत। दोघांनाही आता एकत्र काम करायला हवं, असं आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर हे वक्तव्य केलेलं आहे। हे दृश्य आपण पाहतोय ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांची भेट शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या जे आमदार आहेत त्यांनी घेतलेली होती आणि त्यामध्ये अनिल परब आपल्याला पाहायला मिळत आहेत, आदित्य ठाकरे आहेत, वरुण सरदेसाई आहेत आणि स्वतः उद्धव ठाकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलेलं आहे। अभिनंदन यासाठी करण्यासाठी ते पहिल्यांदा भेटायला गेलेले होते। ज्यावेळी शपथविधी होती त्यावेळी देखील उद्धव ठाकरेंना आमंत्रण देण्यात आलेलं होतं। अशी काही इंटरेस्टिंग नाही झाली, नुसतं शुभेच्छा दिल्या बघा, एवढंच आहे की दोघांनी एकत्र काम करणं महाराष्ट्रासाठी गरजेचं आहे। बऱ्याच वेळा नाश्ता राहुल नार्वेकरांसोबत नाश्ता देखील झाला, चहापान झालं।